मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे पुढील 48 तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. एकीकडे अचानक आनंद देणारी बातमी तुमच्या आयुष्यात येणार आहे, तर दुसरीकडे काही अशा गोष्टी समोर येतील ज्या तुमचे डोळे उघडतील. अनेक दिवसांपासून मनात असलेली शंका, नात्यांमधील गोंधळ आणि विश्वासाचा प्रश्न या काळात स्पष्ट होणार आहे. येणाऱ्या या 48 तासात तुम्हाला आयुष्याचा खरा चेहरा दिसणार आहे. नंबर 1 आहे अचानक मिळणारी खुशखबर. नशिबाचा टर्निंग पॉइंट. या काळात मिळणारी खुशखबर साधी नसून तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलणारी ठरू शकते. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर अचानक इंटरव्ह्यू कॉल, ऑफर लेटर किंवा प्रमोशनची बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी एखादा मोठा ग्राहक मिळणे किंवा अडकलेले पैसे अचानक मिळणे शक्य आहे. काहींसाठी ही खुशखबर घर, वाहन किंवा मोठी खरेदी या संदर्भात असू शकते. विशेष म्हणजे ही बातमी तुम्हाला अपेक्षित नसताना येईल, त्यामुळे सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण हीच वेळ आहे संधी ओळखून योग्य निर्णय घेण्याची. नंबर 2 आहे 48 तासात होणारा मोठा खुलासा. सत्य समोर येणार. या 48 तासात तुमच्या आयुष्यातील काही लपलेल्या गोष्टी उघड होणार आहेत. एखादी व्यक्ती जी खूप दिवसांपासून तुमच्याशी प्रामाणिक नसते, तिचं खरं रूप समोर येईल. ऑफिसमध्ये कोण तुमच्याबद्दल चुकीची गोष्टी पसरवत आहेत किंवा तुमच्या यशाला अडथळा आणत आहेत हे स्पष्ट होऊ शकतं. कुटुंबातही एखादं गुपित जे लपवलं गेलं होतं ते अचानक समोर येईल. हा खुलासा सुरुवातीला धक्का देईल, पण पुढील आयुष्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. हे सत्य स्वीकारणे कठीण असेल तरी ते तुमच्या भल्यासाठीच आहे. नंबर 3 आहे कोण आपलं आणि कोण परक. नात्यांची खरी ओळख. या काळात नात्यांची खरी परीक्षा होणार आहे. जे लोक तुमच्या सुखात सहभागी होतात पण दुःखात साथ देत नाहीत, त्यांची ओळख स्पष्ट होईल. काही लोक जे नेहमी तुमच्या जवळ असतात तेच तुमच्या पाठीमागे वेगळं वागतात आणि हे कळू शकतं. त्याचवेळी काही लोक असे समोर येतील जे शांतपणे तुमची मदत करत होते. हा अनुभव तुम्हाला शिकवेल की नात्यांमध्ये फक्त शब्दांवर नाही तर कृतीवर विश्वास ठेवायला हवा. भविष्यात तुम्ही कोणाला आपल्या आयुष्यात स्थान द्यायचं हे अधिक स्पष्टपणे ठरवू शकाल. नंबर 4 आहे मित्रांमधून होणारा धक्का. सावध राहा. जवळचा मित्र किंवा विश्वासू व्यक्ती तुमच्याशी संबंधित एखादी महत्त्वाची गोष्ट लपवत होती किंवा तुमच्या विरोधात काही बोलत होती हे समोर येऊ शकतं. हा धक्का भावनिकदृष्ट्या खूप मोठा असू शकतो, कारण ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याच्याकडूनच निराशा मिळू शकते. काही वेळा हा मित्र तुमच्या यशामुळे जळत असू शकतो किंवा स्वार्थासाठी तुमच्याशी वागत असू शकतो. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया न देता शांत राहून परिस्थिती समजून घ्या. कोणाशी संबंध ठेवायचे आणि कोणापासून अंतर ठेवायचे हे ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. नंबर 5 आहे आर्थिक बाबतीत अचानक बदल. संधी आणि सावधगिरी. या 48 तासात आर्थिक स्थितीत अचानक बदल दिसू शकतो. एखादी जुनी गुंतवणूक अचानक नफा देऊ शकते. बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. काहींसाठी कर्ज फेडण्याची संधी मिळेल किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. पण या सकारात्मक बदलासोबतच सावधगिरीही आवश्यक आहे. कोणीतरी तुमच्याकडून पैसे उधार मागू शकतो किंवा फसवणुकीचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे कोणत्याही आर्थिक व्यवहारात घाई करू नका आणि प्रत्येक गोष्ट तपासूनच निर्णय घ्या. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला मोठा फायदा करून देऊ शकतो. नंबर 6 आहे प्रेम जीवनात मोठा ट्विस्ट. नात्यांचा खरा चेहरा. प्रेम संबंधात काही अनपेक्षित घडामोडी दिसतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर जोडीदाराच्या वागण्यात अचानक बदल जाणवू शकतो. एखादी गोष्ट जी आत्तापर्यंत लपवली गेली होती ती समोर येऊ शकते. ती चांगलीही असू शकते किंवा धक्का देणारही. काहींसाठी हा काळ नातं अधिक मजबूत करणारा असेल, कारण दोघांमध्ये प्रामाणिकपणा वाढेल. पण काहींसाठी सत्य समोर आल्यावर नातं टिकवणं कठीण होऊ शकतं. सिंगल असलेल्या लोकांसाठी अचानक नवीन व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे, पण लगेच भावनिक गुंतवणूक न करता त्या व्यक्तीला नीट ओळखून घेणं महत्त्वाचं ठरेल. नंबर 7 आहे मानसिक ताण आणि निर्णय घेण्याची वेळ. स्वतःला सावरून ठेवा. एकीकडे आनंदाची बातमी आणि दुसरीकडे सत्याचा धक्का. यामुळे मनावर ताण येऊ शकतो. या काळात तुमचं मन खूप चंचल राहील, कधी खूप आनंद तर कधी खूप दुःख. त्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. अशा वेळी शांत राहणं अत्यंत गरजेचं आहे. कोणताही मोठा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. स्वतःला थोडा वेळ द्या, परिस्थिती नीट समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात वेळ घालवणे तुम्हाला मानसिक संतुलन राखायला मदत करेल. नंबर 8 आहे करिअरमध्ये अचानक प्रगतीची संधी. मेहनतीचं फळ मिळणार. कामाच्या ठिकाणी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचं फळ आता दिसू लागेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. अचानक नवीन जबाबदारी, प्रमोशन किंवा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळू शकतो. ही संधी तुमच्या करिअरला पुढच्या स्तरावर नेणारी ठरू शकते. मात्र याच वेळी काही सहकारी तुमच्यावर जळू शकतात किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा आणि कोणत्याही नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करा. तुमची सातत्यपूर्ण मेहनतच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. नंबर 9 आहे घरातील वातावरणात बदल. सत्यामुळे तणाव आणि नंतर समाधान. घरात काही गोष्टी ज्या आत्तापर्यंत दडवून ठेवल्या जात होत्या त्या समोर येऊ शकतात.
यामुळे सुरुवातीला वाद किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्याबद्दल नवीन गोष्ट कळू शकते जी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी असेल, पण या सगळ्यामुळे एक सकारात्मक बदलही घडेल. घरात स्पष्टता येईल आणि गैरसमज दूर होतील. सुरुवातीला परिस्थिती कठीण वाटेल, पण संयम ठेवल्यास हळूहळू वातावरण पुन्हा शांत होईल. या काळात तुमची भूमिका शांत आणि समजूतदार राहण्याची असावी. नंबर 10 आहे देवाची कृपा आणि योग्य दिशा. नशीब तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे. या सर्व घडामोडी केवळ योगायोग नसून तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर करून योग्य दिशेने नेण्यासाठी आहेत. कधीकधी आयुष्यात सत्य कडू असतं, पण तेच आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक असतं. देव तुमच्यासाठी काहीतरी चांगलं ठरवत आहे, म्हणूनच काही गोष्टी तुटत आहेत आणि काही नवीन गोष्टी तयार होत आहेत. या काळात विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक राहा. पुढील दिवस तुमच्यासाठी अधिक स्थिर आणि यशस्वी असतील. आता महत्त्वाचे उपाय. दररोज सकाळी देवाचे नामस्मरण करा. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. आपल्या मनावर नियंत्रण ठेवा आणि राग टाळा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. सकारात्मक विचार ठेवा आणि संयम ठेवा. मिथुन राशीसाठी येणारे 48 तास आयुष्य बदलणारे ठरणार आहेत. एकीकडे आनंदाची बातमी मिळेल, तर दुसरीकडे काही कटू सत्य समोर येईल. पण या सर्व घटनांमुळे तुम्ही अधिक मजबूत, जागरूक आणि शहाणे बनाल. कोण आपलं आणि कोण परकं हे स्पष्ट होईल आणि तुम्ही आयुष्यात योग्य दिशेने पुढे जाल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.